एक सिंगल मदर आहे. माझा 5 इयर्सचा बेबी आहे. 5 इयर्सचा बेबी माझं त्याचं स्कूलचं सगळं मी म्हणजे रॅपिडोवरूनच केलेलं आहे. आणि रॅपिडो असं आहे ना का खूप खूप अर्निंग्स वगैरे त्याच्यामध्ये मला त्याचं सगळं प्रोजेक्ट वगैरे जे पण आहेत ते सगळं मी त्याचं रॅपिडोवरूनच करते. आणि माझी एक आजी आहे. मला आई-वडील पण नाही आहे. तर आजीचं वगैरे सगळं करून त्याला स्कूलला सोडून 9 to 12 माझं त्याचं स्कूलचं टायमिंग आहे. त्याला ते सोडून तिथे जाऊन आणि रॅपिडो मारते. कधी-कधी मला त्याला घेऊन करावं लागतं. पहिलं स्कूल नव्हती तेव्हा मे हॉलिडेजमध्ये मॅडमला माहिती आहे मी त्याला घेऊन करायची. कारण ऑप्शनच नव्हतं का कोणाकडे ठेवू. कारण आजी खूप ओल्ड आहे माझी. तर तो कोणाकडे राहत पण नाही. तर त्याला घेऊन मी ऑर्डर मारायची. खूप जण बोलले पण का तुम्ही एवढं त्याला घेऊन करतायत तर तुम्ही एवढं म्हणजे एवढं कॉन्फिडन्स कुठून आलं. तो खाली ॲक्टिव्हा आहे ना माझी, तिथे खाली तो बसून राहायचा. उभा पण म्हणजे त्याला एवढा पाय वगैरे पण दुखायचा ना, तो बसून घ्यायचा. तिथेच झोपायचा. त्याला कधी भूक लागली का म्हणजे एवढं मी स्ट्रगल केलं त्याला घेऊन. तर त्याच्यामुळे आज तो स्कूलमध्ये आहे व्यवस्थित. चांगल्या स्कूलमध्ये टाकले त्याला. फीस पण माझे मंथली त्याची फीस 1600 मी भरते मंथली. आणि स्टार्टिंगला मी 20,000 भरलेले आहेत त्याचे फीसचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं का नाही माझा बाबू करू शकतो. म्हणजे पुढे मी एवढं मेहनत करते तर तो पण माझ्यासाठी काहीतरी करेल. मग हे रॅपिडोवरतीच जातं का नाही मी त्याच्या रॅपिडोमुळे मी करू शकते बाबूचं खूप काय.